नमस्कार मित्रांनो, मी संतोष डी. आज तुमच्यासमोर पुन्हा घेऊन आलेलो आहे एक शॉर्ट स्टोरी. मित्रांनो, आपल्या गोष्ट छोटी पण शिकून मोठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. तर जास्त वेळ न घालवता मी एका शॉर्ट स्टोरीला सुरुवात करतो. मित्रांनो, एक पंडित असतो आणि तो पंडित भिक्षा मागत मागत एका राजाच्या राजवाड्यात जातो. राजवाड्यात गेल्यानंतर राजा दरबारात बसलेला असतो. तो दरबारात जातो आणि म्हणतो भिक्षा मागतो. तर राजन जो तो दरबारात बसलेला असतो त्याला भिक्षा वगैरे देतो आणि तो पंडितजींना म्हणतो की पंडितजी, आपण खूप तपस्वी दिसतात, खूप महान दिसत आहात, तर मला 3 प्रश्नांची उत्तरं द्या. पंडितजी बोलतो त्याला, ठीक आहे. राजन म्हणतो, विचार म्हणतो. तो राजा त्या पंडिताला प्रश्न विचारतो की देव दिसतो कसा. दुसरा प्रश्न विचारतो की देव कुठेपर्यंत पाहतो. आणि तिसरा प्रश्न विचारतो की देव करतो काय. प्रश्न पुन्हा एकदा ऐका म्हणतो, देव दिसतो कसा, देव कुठपर्यंत पाहतो आणि देव करतो काय. तर पंडित थोडा विचारातच पडतो, थोडा विचार करतो आणि म्हणतो, राजा, ह्या 3 प्रश्नांची उत्तर मला तर लगेच तर देणं शक्य नाही, परंतु मला 1 महिन्याचा वेळ दे, मी तुला या प्रश्नांची उत्तर नक्की देईल. तो राजा बोलतो, ठीक आहे म्हणतो. पंडित तो घरी जातो. घरी जरा शांत बसतो. तेवढं त्याचा मुलगा म्हणतो की तुम्ही खूप काळजीत दिसताय बाबा. तर पंडित त्याला विचारतो की असं असं मी राजाच्या दरबारात गेलतो आणि राजाने मला 3 प्रश्नांची उत्तर मागितली. मी त्याला 1 महिन्याचा टाईम घेतला. मग त्याचा मुलगा त्याला म्हणतो की काय नाही बाबा, काळजी करू नका, 1 महिन्यानंतर मी तुमच्यावर दरबारात येतो, मी त्या प्रश्नांची उत्तर देतो. पंडित त्याला विचारतो, त्याच्या मुलाला विचारतो की काय उत्तर. तर तो त्याचा मुलगा त्याला सांगतो, नाही म्हणतो, मी या 3 प्रश्नांची उत्तरं दरबारामध्येच देईल. मग ते 1 महिन्यानंतर दोघे दरबारात जातात आणि तो पंडित राजाला म्हणतो की राजन, तुम्ही जी प्रश्नांची उत्तरं विचारली होती त्या 3 प्रश्नांची उत्तरं माझ्या वतीनं माझा मुलगा देईल. मग राजन त्याला म्हणतो की ठीक आहे म्हणतो, तुझ्या मुलांनी उत्तर दिलं तरी काही हरकत नाही, सांग म्हणतो, देव दिसतो कसा, देव कुठपर्यंत पाहतो आणि देव करतो काय. तर त्याचा मुलगा हुशार असतो आणि तो मुलगा त्याला म्हणतो, हे राजन म्हणतो, तुम्ही एवढे मोठे महान राजा, एवढं नाव झालेलं, तुम्ही तुमच्या दरबारात अतिथी आलाय आणि त्या अतिथीला साधं पाणीसुद्धा नाही विचारलं. तो राजा थोडा खजिरच होतो आणि सेवकांना आवाज देतो. सेवक पाणी, दूध वगैरे त्याच्यावर घेऊन येतात. तो मुलगा, त्या पंडितचा मुलगा, त्या दुधाच्या ग्लासामध्ये बोट घालतो आणि चाटत असतो, परत घालतो, चाटत असतो, परत घालतो, असं 2दा-3दा करतो. राजा त्याला विचारतो, हे तू करतोय काय. तर तो पंडितजीचा मुलगा त्याला सांगतो की मी असं ऐकलंय की दुधामध्ये तूप असतं आणि ते तूप मला लागतंय का ते मी चेक करते. तर राजा त्याला म्हणतो की असं कसं तूप लागेल, त्याला दुधाचं दही बनावं लागतं, दह्याचं लोणी बनावं लागतं, लोण्यानंतर तूप होतं. तर मित्रांनो, तो मुलगा त्याला म्हणतो, बरोबर आहे महाराज, अगदी हेच आहे. देव असा डायरेक्ट कधी दिसत नाही, त्याला ध्यान करावं लागतं, तपश्चर्या करावी लागते, तरच तो तुम्हाला दिसतो. मग राजन त्याला म्हणतो, ठीक आहे म्हणतो, थोडासा खुश होतो. दुसरा प्रश्न विचारतो की देव कुठेपर्यंत पाहतो. तर पंडितजीचा मुलगा एक मेणबत्ती आणायला सांगतो आणि ती मेणबत्ती आणली जाते. तो पेटवतो आणि राजाला प्रश्न विचारतो की या मेणबत्तीचा उजेड कुठेपर्यंत पडतोय. तर राजा त्याला म्हणतो की या मेणबत्तीचा उजेड 4 दिशांना पडतोय. तर पंडितचा मुलगा तो पुन्हा सांगतो की अगदी बरोबर महाराज, देव सगळीकडे पाहतो, दूरवर पाहतो, 4 दिशांना पाहतो. तो राजन पुन्हा खुश होतो आणि म्हणतो, आता 2 प्रश्न उत्तर दिलेत, आता शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दे की देव करतो काय. तर मित्रांनो, पंडितचा मुलगा त्याला म्हणतो की हे राजन, हा प्रश्न तुम्ही मला शिष्य म्हणून विचारताय का गुरु म्हणून. तर तो राजा म्हणतो, अत्यंत विनम्रतेने उत्तर देतो की म्हणतो, मी एक शिष्य म्हणून तुला प्रश्न विचारतोय की देव करतो काय. तर तो पंडितचा मुलगा त्याला म्हणतो की असं कसं म्हणतो की शिष्य सिंहासनावर आणि गुरु उभा आहे समोर. तर तो राजा त्या सिंहासनावरनं खाली येतो आणि त्यांना म्हणतो, गुरुवर्य आपण बसा. मग तो पंडितचा मुलगा जातो, त्या सिंहासनावर बसतो आणि मग तो राजा त्याला प्रश्न विचारतो की आता सांग गुरुवर्य, देव करतो काय. तर मित्रांनो, तो पंडितचा मुलगा त्याला म्हणतो की महाराज, हात जोडतो, आता सांगण्यासारखं राहिलंच काय, देव तेच करतो. एका क्षणात राजाचा रंक करतो आणि माझ्यासारख्या रंकाला
राजा बनवतो. एका क्षणात तो राजाचा रंग करू शकतो, रंगाचा राजा करू शकतो. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऐकून तो महाराज त्या पंडितच्या मनाला हात जोडतो आणि म्हणतो, अत्यंत हुशार आणि विद्वान आम्हाला व्यक्ती सापडली. आजपासून तुम्ही या राज्याचे राजपुरोहित म्हणून मी घोषित करतो. मित्रांनो, गोष्ट इथं संपते. आपल्या आयुष्याचं असंच आहे. तो ईश्वर, तो परमात्मा सर्वांना पाहत असतो, प्रत्येकाचे कर्म बघत असतो आणि त्या एका क्षणात एका राजाचा रंक किंवा रंकाचा राजा करू शकतो. फक्त आपल्याला आपली कर्म जपायची. तर आपली कर्म चांगली असेल तर आपल्यासारख्या सिंपल साध्या व्यक्तीचा किंवा रंकाचा राजा सुद्धा होऊ शकतो, जर कर्म चांगले असतील तर. आणि कर्म जर चांगली नसतील तर राजाचा रंक सुद्धा करू शकतो. धन्यवाद. स्टोरी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा.